काय रे, काल आपण साड्या वाटल्या होत्या त्याची न्यूज नाही आली पेपरात. अहो मॅडम, न्यूज सोडा. पक्षाने तुमचं तिकीट कापलंय. हा, पक्षाने तिकीट कापलं माझं. अरे बाप रे, काय करू आता मी? कोणाच्या जीवावरती जगू मी? 30 वर्ष या पक्षासाठी काम केलंय मी. अहो मॅडम, तुमचं वयच 29 वर्ष आहे. अरे तुला इथे बोलायची गरज आहे का? काय नाही केलं इथल्या लोकांसाठी मी? काय काय नाही केलंय? अरे लोकांना गायच्या बाटली, बायकांना साड्या फुकट मध्ये पिकोपॉल करून दिल्या. अरे शाळेतल्या पोरींना सुद्धा रिबिनी वाटल्यात रे मी. या तरुण पोरांसाठी मी रशियावरनं स्थळ मागवली. आता त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघा. गेल्या वर्षी दुसऱ्या पक्षात होती मी, दुसऱ्या पक्षात. त्यांनी तिकीट नाही दिलं म्हणून मी इकडे आली आणि या पक्षाने पण माझ्यासोबत असं वागला. बस आता मी उपोषणाला बसणार आहे. मॅडम, कुठे करायची उपोषणाची तयारी? कुठे नाही, मी माझ्या घरातच बसणार आहे. माझ्याच घरात बसणार आहे. फोन बिन बंद करून बसणार आहे. कोणी कॉल सुद्धा करू नका रे.